देखील दाखवलं, तुमचा देखील खूप खूप धन्यवाद. वाघ दादा, मी जरा 2 शब्द बोलतो. आज या ठिकाणी सर्व संघाने या त्रिमूर्तीला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. कुठलंच व्यत्यय आणलं नाही त्यांनी आणि चांगल्या गुणाने टुर्नामेंट पार पाडल्या. त्यांना खरोखरच शुभेच्छा देतो. खरंच मी त्याला धन्यवाद देतो. कुठलाच व्यत्यय आणला नाही. तर मित्रांनो, हा खेळ आहे. खेळ हार जितीचा खेळ आहे. आपण जे मेहनत करून आपली मेहनतीवर आहे, ते जेवढी आपण मेहनत करून तेवढं आपल्याला यश भेटेल. खरोखर आज या ठिकाणी आज आपल्याला हा वेळ झाला का झाला, तर पावसामुळे झाला, निसर्गाची मुळे झाला. निसर्गाची मुळे आपण कोणीच नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोणाला वाईट वाटत असेल तर गोड मानून घ्या. धन्यवाद तुम्हाला सर्वांना. निश्चित खूप खूप धन्यवाद. कारण की मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं, अनेक संकट आली, अनेक आव्हानं आली, परंतु या त्रिमूर्ती थोडेही डगमगले नाही. त्यांचं मी कौतुक करेल. कारण की आज ही प्रतिष्ठा पुण्याला लावत असताना आदिवासी चषक डेच्या स्पर्धेला मागच्या वर्षामध्ये सुरुवात झाली आणि बघता बघता आज संकल्पना या त्रिमूर्तीने मांडली ही नाईटची शृंखला भरवण्यासाठी आणि अखेर ती यशस्वी देखील करून दाखवली. इथे ही स्पर्धा खऱ्या आपण पाहिली. 5 रात्रीमध्ये 21 इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून चांगला कव्हरेज आपल्याला पाहायला मिळाला. ड्रोनच्या सहाय्याने देखील ही कव्हर केली, त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर डीजे मोरिया दोदानी, त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. सर्व समालोचक, अगदी आमच्या ऑफिशियल पंच सर्वांचं आणि सर्व खेळाडूंचं मी सर्वप्रथम या तीनही आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय की आपण हे सहकार्य आम्हाला दाखवलं. गुन्हा गोविंदाने ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्या दिवशी मनामध्ये संकल्पना ठेवली त्या दिवसापासून संकल्पना मांडत असताना आज शेवटच्या क्षणापर्यंत एक मोठा थाटामाटाने ही स्पर्धा संपन्न झाली. आणि जाऊया वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. पहा, उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफीज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील ट्रॉफीज आहे आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत आणि मालिकावीरासाठी आपण पाहू शकाल कूलर. एकंदरीत मी आयोजकांचं मित्रांनो खऱ्या अर्थाने जर पाहिला, आयोजकाने त्यांच्या पद्धतीने संपूर्ण ताकद लावली, परंतु जर पाहिला काही टीमने देखील आयोजकांना सहकार्य केलं नाही, थोडंसं सपोर्ट केला नाही. परंतु जे संघ आपण आतापर्यंत पाहिले त्यामधले असे सर्वच संघ नाही, मी मगाशीच म्हटलं पिसारवे संघाचा उल्लेख केला, असे प्रत्येक असे संघ आहेत की त्यांनी जे सहकार्य केलं. थोडंसं जर पाहिला ही स्पर्धा डेची होती, परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये कन्वर्ट केली या त्रिमूर्तींनी, त्यामुळे थोडासा वेळ गेला. या वर्षामध्ये थोडी उशिराने झाली आणि थोडंसं जर पाहिला तर कुठेतरी जर पाहिला सांगत असताना हे आयोजकांच्या पाठीच्या आयोजकांना कुणी स्पॉन्सर केलं नाही, स्वतःच्या हिमतीने आणि संघाच्या मिळालेल्या एंट्री फीज मधून हे पारितोषिक, त्यामध्ये काही संघाने जर पाहिला तर थोडंसं सहकार्य केलं नाही. त्यामुळे थोडंसं निश्चित तुमच्याकडे आयोजकांच्या माध्यमातून थोडंसं जर काही जर आयोजकांच्या माध्यमातून थोडीशी तुमचे हाल काय झाले असतील तर निश्चित क्षमा असावी. परंतु ज्या पद्धतीनं पारितोषिक लावलं होतं त्या पद्धतीनं थोडंसं जर पाहिला तर निश्चित करता आलं नाही. पहिला प्रयत्न राहिला, परंतु पुढच्या वर्षामध्ये ही स्पर्धा या वर्षी मे मध्ये झाली, परंतु पुढच्या वर्षामध्ये अगोदर होईल आणि आता ज्या पारितोषिक आहेत यापेक्षा अजून वेगळी स्पर्धा कशी होईल हे त्रिमूर्ती जरूर पाहतील. खऱ्या आता निश्चित मी मगाशी देखील म्हटलं, आता देखील सांगतोय, एकदा जोरदार टाळ्या तीनही आयोजकांसाठी, कारण की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळेल या मैदानावरती. आणि जाऊया वैयक्तिक पारितोषिक सोहळ्याकडे. सर्वप्रथम देऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याची अतिशय या स्पर्धेमध्ये 60 संघ होते, 60 संघांमध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि बघता बघता त्यानं आपला नावाचा शिक्का उमटवला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टीम आहे हेदुटणे बी आणि खेळाडू आहेत का हेदुटणे बी?
सोपान ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या सोपान खऱ्या अर्थाने जो मॅन ऑफ द सिरीज साठी आपण कूलर पाहतोय तो कूलर आम्हाला पुरस्कृत केला गेलाय संतोष शेठ वाघ ड्रिप्स कॅम्प्स मॅनेजर आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित त्यांचा देखील खूप खूप आभार. या सोपान लवकर या कारण की थोडंसं भरपूर उशीर होतो. सोपान नसेल तर त्यांचे कोणी सहकार्य असतील आलेत. यस या आणि इथे आपण हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल कानूदादा वीर यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते इथे सोपानला आपण देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याचा चांगला खेळ राहिला आणि बघता बघता इथे या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक शिक्का उमटवला आपल्या नावावरती. सोपान तुला पुढच्या सीझन साठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा असतील. त्यानंतर मित्रांनो निश्चित अगदी जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. एक गुणी टीम खऱ्या अर्थाने ओपन ग्रामीण मध्ये अनेक स्पर्धा आपण पाहिल्या अनेक संघ पाहिले परंतु या स्पर्धेमध्ये पिसारवे संघ अतिशय गुण्या गोविंदाने खेळला. एकही पंचाने दिलेल्या निर्णयाला अपोजिटचं उत्तर दिलं नाहीये. त्याबद्दल मी सर्वप्रथम पिसारवे टीमचं कौतुक करेल आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरलाय टीम आहे पिसारवे. तुम्हाला सांगायची गरजच नसेल तर गोलंदाज आहे विजय पवार. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज चांगला खेळ राहिला विजयचा. अगदी जर पहिला तब्बल 11 विकेट गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये मिळवल्या आणि हे पारितोषिक देण्यासाठी सीताराम दादा वाघ यांना विनंती करतोय दादा या आपल्या शुभ असते विजय पवारला देत आहोत या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. चांगला खेळ राहिला सेमी फायनल मधून माघारी यावं लागलं परंतु निश्चित एक गुणी खेळाडू एक गुणी टीम. त्यानंतर मित्रांनो जाऊया या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांना बॅटिंग करत असताना ज्याची कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली ज्यांना बॅटिंग करत असताना तब्बल 99 धावा ठोकून काढल्या. खऱ्या अर्थाने जर पाहिला टीम आहे निमोडे आणि खेळाडू आहे कैलास वाघमारे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. या कैलास आणि ते एक ट्रॉफीज आणि शूज आपण उत्कृष्ट फलंदाज साठी हे पारितोषिक आपण शूज आम्हाला पुरस्कृत केले गेलेत अर्थात सुदर्शनजी चौधरी त्यानंतर मिथुनजी सिनारे ओमसाई कलेक्शन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे शूज लाभले गेलेत. खऱ्या अर्थाने त्यांचे खूप खूप आभार. कैलास या आपण आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल गोमादादा वाघ यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभ असते इथे आपण देत आहोत कैलासला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर आता आपण सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे जाणार आहोत. जाऊया खऱ्या अर्थाने पारितोषिक सोहळ्याचा जो रूल्स असतो तो रूल्स आपण थोडासा साईडला ठेवू आणि सर्वप्रथम वैयक्तिक पारितोषिकच कंप्लीट करून घेऊ. खऱ्या अर्थाने जर पाहिला या स्पर्धेमध्ये अजून एक पारितोषिक आहे वैयक्तिक पारितोषिक. या स्पर्धेचा मालिकावीर आणि खऱ्या अर्थाने ज्यांना बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 54 गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्या 11 टीम आहे पिसारवे आणि खेळाडू आहे विजय पवार ठरला आहे या स्पर्धेचा मालिकावीरचा हकदार. चांगला खेळ राहिला या खेळाडूचा. अखेर जर पाहिला एक ऑलराऊंडरची भूमिका एक हुकमी हक्का म्हणून त्याला एक आपला शिक्का उमटवला आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सर्व अतिथींना आणि सर्व आयोजकांना विनंती करेल आपला शुभ असते इथे विजय पवारला देत आहोत या स्पर्धेचा उत्कृष्ट आणि या स्पर्धेचा मालिकावीर अर्थात विजय पवार टीम आहे पिसारवे. कमालीची कामगिरी राहिली विजय पवारची आणि बघता बघता एक आपल्या या नाईटच्या स्पर्धेमध्ये आदिवासी चषक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला. त्यानंतर मित्रांनो सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. अगदी आपण पाहू शकाल
या स्पर्धेमध्ये 6 पारितोषिक होताना 6वं पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. ज्यानं खऱ्या अर्थाने बघता बघता मित्रांनो पहिली रात्र गाजवली, परंतु शेवटची रात्र गाजवता कुठेतरी अपयश कमी राहिलं. अर्थात डोनेवाडी हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 6व्या क्रमांकाचा हकदार. आणि इथे विनंती करेल संघ नायकाला, डोनेवाडी टीम या अगदी आणि सर्व खेळाडू या अगदी विनंती असेल सर्व खेळाडूंना. पहिली रात्र गाजवली डोनेवाडी क्रिकेट संघानं, परंतु अखेर शेवटच्या रात्रीमध्ये प्रयत्न कमी राहिले. बघता बघता हार जीत प्रत्येकाला आहे, परंतु 6 का होईना, परंतु आज गावामध्ये ट्रॉफी जाणार, जल्लोष होणार. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ही स्पर्धा एका वर्षाने खेळायला मिळणार आणि या सीझन मध्ये कदाचित पुन्हा खेळायला मिळेल की नाही इथे खऱ्या अर्थाने मी हे पारितोषिक देण्यासाठी मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजारामदादा चौधरी, त्यानंतर अशोकदादा वाघ, अभिदादा वाघ या तिघही आयोजकांना विनंती करेल या आणि या तीनही आयोजकांच्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचं पारितोषिक सोहळा आपण इथे संपन्न करतोय. टीम डोनेवाडी चांगला खेळ राहिला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा असतील. इथे जाऊया पुन्हा एकदा मित्रांनो या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. ज्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी पाहायला मिळाली. बघता बघता जर पाहिला 2-3 रात्रीला हळदी हिंडून आलं, 2-3 रात्रीला गाणी वाजवली, आज येथे वाजवता फटायकन काम झाला. अर्थात 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जाते जय हनुमान धोदानी, अर्थात डीजे धोदानी या टीमला जाते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. या संपूर्ण टीम चांगला खेळ राहिला, अखेर शेवटच्या क्षणापर्यंत श्वास सोडला नाहीये. डिंगडॉंग धोदानी आणि डीजे धोदानी या दोन टीमच्या दरम्यान सामना सुरू होता. तिथे मात्र एक चांगली कामगिरी करत 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचले आणि पारितोषिक सोहळा देण्यासाठी मी विनंती करेल, मी पुन्हा एकदा तीनही आयोजकांना विनंती करेल या आपल्या त्रिमूर्ती अर्थात राजारामदादा चौधरी, अभिदादा वाघ, अशोकदादा वाघ या तिघांच्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. मोरया ग्रुप म्हणत होता आम्हाला खऱ्या अर्थाने आज आमच्या गावामध्ये ट्रॉफी जाणार. डिंगडॉंग धोदानी देखील म्हणत होती कुठली टीम हा सामना जिंको का ना, परंतु आमच्या गावात ट्रॉफी येणार या शंका नाहीये. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर जाऊया मित्रांनो या स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. जसा खेळ चांगला राहिला, प्रयत्न देखील चांगले राहिले, थोडस जर पाहिला कुठेतरी अडचणी आल्या. अर्थात 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. टीम आहे हेदुटणे बी या अगदी सर्व खेळाडू अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या पद्धतीने मान्यवरांची उपस्थिती आणि ज्या पद्धतीने या आयोजकांसाठी खंबीरतेची साथ एक आधार म्हणून आपण पाहू शकाल. इथे जाऊया स्पर्धेत 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण हेदुटणे बी टीमला जात आहे. चांगला खेळ राहिला हेदुटणे बी टीमचा. आणि पुन्हा एकदा मी या त्रिमूर्तींना विनंती करेल या अगदी आपल्या शुभ असते इथे मात्र हे पारितोषिक सोहळा सर्व मान्यवरांना देखील माझी विनंती असेल या सर्वांच्या शुभ असते हे पारितोषिक सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत. आज जर पाहिला छोटे छोटे खेळाडू परंतु मोठी मोठी पावर. आज अपयश थोडस कमी राहिलं, प्रयत्न थोडेसे कमी राहिला. गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे बी चांगला खेळ राहिला आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्या गावाच्या नावासाठी झुंज देत होते, परंतु इथे कुठेतरी थोडस प्रयत्न आपले कमी राहिले. निश्चित अगदी आपण पाहू शकाल. त्यानंतर मित्रांनो जाऊया या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ राहिला होता. कदाचित आम्हाला वाटत होतं की हा संघ मेगा फायनल खेळू शकेल, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट खेळामध्ये भविष्यवाणी सांगणं तितकं सोपं नाही. इथे मात्र निश्चित या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा हकदार ठरला आहे टीम पिसारवे. हे अगदी विजय आपले खेळाडू आणि आपण आपले सहकारी सर्व घेऊन या. चांगला खेळ राहिला, एक गुणी टीम आपण पाहिली पिसारवे. शांत संयमी खेळ पाहिला, परंतु कुठेतरी जर पाहिला क्रिकेट आहे, गेम आहे. आज फॉर्म तुमचा येणार, उद्या दिवस तुमचा असणार नसणार काही सांगता येत नाही, परंतु आज या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. आणि पुन्हा एकदा या त्रिमूर्तींना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते इथे पिसारवे टीमला देत आहोत आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आदिवासी चषक पर्व 2 नाईटची ही शृंखला आज अखेर साक्षामध्ये उतरत असताना 3ऱ्या क्रमांकावरती पिसारवे टीमला समाधान मानावं लागलं. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. अर्थात या स्पर्धेचा रनरअप संघ ठरलाय तो म्हणजेच वाघाची वाडी. आणि इथे खऱ्या अर्थाने बघता बघता स्पर्धेमध्ये आयोजन करणं, स्पर्धेला सहकार्य करणं आणि याच मैदानावरती खेळ दाखवणं
आज पारितोषिक भरपूर होती वाघाचीवाडी टीम साठी, परंतु त्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला नाहीये. चांगला खेळ राहिला वाघाचीवाडी टीमचा. बघता बघता स्वतःचा आयोजन रनरअप संघ राहिला. आज गावामध्ये कुठला का संघ होईना 5-6 संघ खेळले, परंतु एक ट्रॉफी गेली. आज गावाचं नाव आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिला तर एक ट्रॉफी गेल्यानंतर गावामध्ये जल्लोष होणार यात शंका नाहीये. तर या स्पर्धेचा रनरअप संघ ठरलाय तो म्हणजे टीम वाघाचीवाडी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी कानूदादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेचे आयोजक राजारामदादा चौधरी, त्यानंतर इथे अशोकदादा वाघ त्यांचा संघ आणि या सर्वांचा खऱ्या अर्थाने निश्चित अगदी चांगला खेळ राहिला. आणि इथे निश्चित अगदी आपण पाहतोय राजारामदादा चौधरी, कानूदादा वीक आणि त्यांच्या समेत अगदी आपण पाहू शकाल अगदी सीतारामदादा वाघ, गोमादादा वाघ यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक सोहळा आपण इथे संपन्न होतोय. आणि या स्पर्धेचा दुसऱ्या पर्वाचा नायक खलनायक चॅम्पियन संघ ठरलाय, निवडे संघ ठरलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन चांगला खेळ राहिला. अगदी पहा कुठेतरी जर पाहिला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, परंतु म्हटलं जातं ना झिरो मधून हिरो बनायचं असेल तर जिद्द चिकाटी, आणि ती चिकाटी दाखवली निमोडे टीमनं. आणि बघता बघता या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे निमोडे. माझं 3 स्टंप राखून का नेलं, 3 घेऊन आलंय. अगदी आपण पाहू शकाल चांगला खेळ राहिला निमोडे टीमचा. आणि बघता बघता आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगे नाईटची शृंखला पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन नायक खलनायक संघ ठरलाय, निमोडे संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आणि इथे खऱ्या अर्थाने अनेक संकट आली, अनेक अडचणी आल्या, सामना कुठेतरी रफ आणि टप होत होता, परंतु निमोडे संघ म्हणत होता अगर हार की परवाह करता तो जीतना मैं छोड़ देता, अगर हार की परवाह करता तो जीतना मैं छोड़ देता, लेकिन जीतना मेरी जिद है.